आमच्या टीमला बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, मॅन ऑफ द सिरीज या काय दिसत नव्हता. फक्त ती एक नंबरला ट्रॉफी होती तीच दिसत होती. आमची टीम फायनलला जात होती आणि हारत होती आणि कधीच फायनल आम्ही मारली नाही आणि सगळ्या पोरांची इच्छा होती यावेळी फायनल मारायची. पण यावेळी आम्ही फायनल मारली आणि याचा आनंद आम्ही कसा व्यक्त केला आणि गावाले आमचं स्वागत कसा केला सगळं सांगतो. ब्लॉग पूर्ण बघा. 2 दिवस आधी आपण घाटातून निघलो होतो, मग सेमी फायनल केला आपण भोकरी ग्राउंडवर पोहोचलो. मॅजिक ऑफ पडगा त्याला आउट करेल आता मला असं वाटतं. म्हणलं बबलूला. हा बबलूला. बघू आता काय होतं. पहिला हो आणि तद्दन पहिल्याच बॉलला बबलू आणि छक्का मारलेला म्हणजे हो बाई बोललेलं का दुसऱ्या बॉलला आउट गेला आणि तसाच झाला. चालू मॅच जी होती ती बीसीसी आणि कुक्षाची चालू होती आणि याच्यातला जो जिंकल तो सेमी फायनलला पोहोचल. बीसीसी बोरिवलीवाले घेतलेलं निपललेलं लिंबू निपलीत. कुक्षावाली टीम जाम शांत झाली कारण की ट्रॉफीच्या जवळ येऊन हारलं. यो बघा आपला हत्यार सध्या जांभिवलीवाल्यानं देऊन टाकला. पहिली सेमी फायनल चालू झाली. आपली आणि भोकरीवाल्यांची होम टीम वाले थोडा दबाव असेल. आपली पोरा पण लई जोशान आलती, मस्त भोंगा आणलेलं पोराई. सेमी फायनल जशी व्हायला पाहिजे होती तशी काय झाली नाही. आपल्या ओपनर आहे निम्म गेम खतम केली. जाम इझी आम्ही फायनलला पोहोचलो. आता आपल्या जोडीला फायनल केलं कोण? बीसीसी आणि वापल यांची मॅच होती. यांच्यात दोघांची टक्कर होती. हे बोलतात का तुम्ही काय जिंकलं ना आम्ही काय जिंकलो. सेमच चालल बोला आम्हीच जिंकतो. माझा बीसीसी आणि त्यांच्या टीमला ऑल द बेस्ट केला आपण. सेमी फायनलची मॅन ऑफ द मॅच विजयाला भेटली. बॅटिंग पण भारी केली, बॉलिंग पण भारी केली त्यांनी. भोकरी ग्राउंडला स्टँड तर नव्हतं बांधलेलं पण डोंगर होतं. अख्खं डोंगर कचाकच भरलेलं. बादानोला फायनल निघल्यात आणि गावाला कोणी येणार नाही असं होणार नाही. दादा केली आणेल तरी माझा इथे शांगा चोरावर जीव चाललाय. आता रोवल तर वलक कोण आहे कॅमेरा चालू ठेवलेला. बीसीसीला हारून आता बादाना आणि वापाला फायनल मॅच होईल. लय कडक मॅच होईल. आता या आधी पण मी ब्लॉग बनवलेले. एकदा वापालवाले घाम घातलेले, एकदा आम्ही पण घाम घातलेले त्यांचा. म्हणजे एकदम कडक मुकाबला होणार आहे. आपली ओपनिंग जोरी गेली मैदानात. इसोज आपला भारी गेला आणि सगळी पोरा भारी गेली. 2 वरील 30 आलता पण लाचच्या वरील फक्त 1 आला. त्याचाच वाईट वाटत होता. त्यांना आपण 3 वरील 32चा टार्गेट दिलता. जशी प्रत्येक विषयाची विकेट गेली तशी आपण 90% मॅच जिंकलो आणि फायनली जिंकलो मॅच. आणि पोरांचा जोश बघू शकता. पहिल्यांदा आम्ही फायनल मारली भाई. गाववाल्यांची आणि आपल्या टीमची पण इच्छा होती फायनल मारायची आणि फायनली ती इच्छा आपली पूर्ण झाली. आणि आज गाववाल्यांना काय बोलायला ठेवलाच नाही. फायनल मॅचची मॅन ऑफ द मॅच शिवमला भेटली आणि बक्षिसांचा नुसता पाऊस पडला त्याच्यावर. मॅन ऑफ द मॅच भेटल्यावर माझी नजर फक्त या हेलवासाची एकदमची गटकवली. यो बघा केआर राहुल सेलिब्रेशन. यो ग्राउंड आमचा आहे आमचा. आता मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॉलर बेस्ट बॅटर कोणाला भेटतो तर बेस्ट बॅटर बबलू पाटीलला भेटला. बेस्ट बॉलर अथर्व विषयला भेटला आणि मॅन ऑफ द सिरीज प्रत्येक विषयाला भेटली. जा वापरलेला तर सायकल. आमच्या टीमला बेस्ट बॉलर बेस्ट बॅटर मॅन ऑफ द सिरीज याची काही गरज नव्हती. आम्हाला फक्त ती 1 नंबरला ट्रॉफी तीच दिसत होती आणि ती आम्हाला भेटली. फायनली आपण चॅम्पियन झालो आणि गावाले आपला स्वागत कसा केला ना आम्ही आनंद कसा व्यक्त केला याचा आपण मोठा ब्लॉग बनवलेला आहे. तर लवकर जाऊन तो पण बघा आणि त्याला पण प्रेम द्यायला. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय.